नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे राज्यामध्ये ॲग्रीस्टॅग अंतर्गत जे काही फार्मर आयडी कार्ड आहे ते शेतकऱ्याचं काढणं सुरू आहे। या फार्मर आयडी कार्डमुळे जे काही शेतकऱ्याच्या जमिनीला जे आहे ते शेतकऱ्याचं आधार कार्ड लिंक होणार आहे। अशा पद्धतीची ही प्रोसेस आहे। यामध्ये जे आहे ते बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी सुद्धा केलेली आहे आणि काही शेतकरी जे आहे ते या नोंदणीपासून बरेच जण वंचित सुद्धा आहे। काही जणांना जे काही प्रॉब्लेम येत होता वेबसाईटचा टेक्निकल, त्यामुळे काही जणांनी केलेलं नाही आहे किंवा या ठिकाणी इतर काही कारणं आहेत त्यामुळे त्यांचं जे काही फार्मर आयडी कार्डमध्ये काही कारणामुळे नोंदणी जी आहे ती झालेली नाही आहे। मागच्या आठवड्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याची नोंदणी करताना अनेक तक्रारी आल्या। पोर्टलचा इश्यू असल्यामुळे पोर्टलवरती अनेक अडचणी आल्यामुळे शेतकऱ्याची जशी पाहिजे तशी नोंदणी जी आहे ती झालेली नाही आणि यामुळे मोठ्या प्रमाणात जे काही तक्रारी आहे ते या ठिकाणी जे आहे ते झालेले आहे। तर आता यावरती सोल्युशन म्हणून त्यांनी जे काही टेक्निकल विभाग आहे त्यांनी याचं जे काही सोल्युशन काढलेलं आहे आणि याच्यामध्ये बऱ्याच अशा सुधारणा केलेल्या आहे। तर आता काही गेल्या 3-4 दिवसापासून ही जी काही सर्व्हर आहे ते एकदम व्यवस्थित सुरू आहे। या ॲग्रीस्टॅग पोर्टलवरती मी स्वतःसुद्धा जे आहे ते बऱ्याच जणांचे काढून पाहिलेले आहे। एकदम नॉर्मल वेबसाईट आहे, याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम येत नाही आहे। सरळ आता तर OTPचा सुद्धा जे आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे। लगेच OTP येत आहे आणि एकदम जे आहे ते फास्ट जी वेबसाईट आहे जशी चालायला पाहिजे होती तशी एकदम व्यवस्थित चालत आहे। त्यामुळे आता जे कोणी शेतकरी राहिले असतील यामध्ये नोंदणी करायचे किंवा तुमच्या ओळखीचे कोणी शेतकरी मित्र असतील तर तुम्ही त्यांच्यापर्यंत ही माहिती शेअर करा आणि आजच आपलं जी काही नोंदणी आहे ते शेतकरी रजिस्ट्रेशन फार्मर आयडीसाठी करून घ्या। आता यामध्ये काही जणांचे टेक्निकल प्रॉब्लेम असतील, त्यांचं रजिस्ट्रेशन होत नाही आहे, तर हे कशामुळे होत नाही आहे तर त्यांच्या आधार कार्डमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा या ठिकाणी त्यांचं आधार कार्ड अपडेट नसेल किंवा त्यांच्या आधार कार्डमध्ये जे काही ॲड्रेस सेक्शनमध्ये केअर ऑफ नाव अपडेट नसेल। यामुळे यावरती आपण व्हिडिओसुद्धा पाहिलेले आहे डिटेलमध्ये। या कारणामुळे त्यांचं जे काही प्रोसेस आहे ते कंप्लीट होत नसेल। तर बाकी तर वेबसाईट एकदम व्यवस्थित आहे। तरीसुद्धा मित्रांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील, तुमच्या काही शंका असतील किंवा काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता। त्यावर नक्कीच मी तुम्हाला जी काही रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा सुद्धा प्रयत्न केला जाईल। अशा पद्धतीची मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी कार्ड संदर्भात महत्त्वाची माहिती होती। फार्मर आयडी कार्डचं वेबसाईटवरचं जे काही पोर्टल आहे CSCच्या माध्यमातून एकदम व्यवस्थित सुरू आहे। लवकरात लवकर जे आहे ते काढून घ्या। आता शेतकरी मित्रांनो, तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढण्यासाठी जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटर या ठिकाणी जायचं आहे। सोबत तुम्हाला जे काही आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे तो मोबाईल सोबत घेऊन जायचा आहे। त्यानंतर दुसरं म्हणजे आधार कार्ड घेऊन जायचं आणि तिसरं म्हणजे शेतजमिनीचा मालकी हक्काचा जे काही 7/12 आहे ते घेऊन जायचं। अशा पद्धतीचे 3 कागदपत्रे घेऊन तुम्हाला जाऊन लवकरात लवकर आपली जी काही फार्मर आयडी कार्डसाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे। तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा, नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये।